पाहायला गेलं तर त्याच्या समेत फलंदाजीसाठी एक डॅशिंग बॅट्समॅन ब्रँड अँबॅसेडर ऑफ जय दारेश्वर टीम रघु काळे. दारेश्वर संघ 12 खेळाडू पाठवा मित्रांनो, लवकरात लवकर. सामन्याला सुरुवात व्हायच्या आधी आपला 12 खेळाडू इथे पाठवा. फायनलची मॅच आहे, इथे कोणत्याही प्रकारची गडबड होता कामा नये. जरा सहकार्य करा. आणि पाणी संघ देखील एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. दोन्ही संघांना विनंती आहे 12 खेळाडू इथे येऊ देत. चला सामन्याला झाली सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू इथं आक्रमण केलंय, त्याखाली क्षेत्ररक्षक येता येतो 3-3 आणि काय घडलंय इथं जल्लोष केला होता पाणी संघाच्या खेळाडूंनी, पण झेल जमीला ड्राईव्ह झालाय. महत्वाच्या खेळाडूचा रघु काळे सारख्या फलंदाजाचा झेल इथं स्वतः कर्णधार आणि लांबोराच्या माध्यमातून सुटलाय. सगळेजण यायचं नाही मित्रांनो. पानेर संघ एक शिस्तीचं पालन करायचं आहे. त्यांचा आपल्याला निर्णय देतील. पानेर संघ तुम्हाला वारंवार विनंती केली जाते, एक आदर्श संघ म्हणून तुमच्याकडे देखील पाहिलं जातं. कुठेतरी शिस्त भंग करू नका. तुमचा कर्णधार आणि 2 खेळाडू बस झाले तिथं. पानेर संघ पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा, आदर करायचा आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा आयोजकांना किंवा असोसिएशन कमिटीला निर्णय घेण्यास भाग कोणत्याही संघाने इथं त्याची वेळ आणून द्यायची नाही, सहकार्य करायचं आहे. एक दोन्ही संघांना एक आदर्श संघ म्हणून या सह्याद्री पठार असोसिएशन मध्ये एक नाव आहे दोन्ही संघाचं, आणि शिस्तीचं पालन तुमच्याकडून अपेक्षित असेल. दोन्ही संघांनी या गोष्टीची नोंद घ्यायची, दक्षता घ्यायची आणि त्याच प्रकारचा खेळ करायचा आहे. इथं झेल मोठ्या फलंदाजी झेल आपल्याला पाहायला मिळते. रघु काळे सारख्या मोठ्या फलंदाजी पहिला चेंडू होती, शिवाजी सुरेख चेंडू हाताला होता. क्षेत्ररक्षणाची साथ कुठेतरी आपण पाहायला मिळाली. कर्णधार स्वतः कर्णधाराच्या हातातून झेल सुटला. चला त्वरित सामना चालू करायचा आहे. अतिशय विलंब लावताय, पटापट आपण धावून आपलं क्षेत्ररक्षण लावायचं. चला पुढचा चेंडू रघु काळेसाठी. सामना करेल रघु. गोलंदाजी ट्रॅक होता आपण पाहतो शिवाजी यमकर. शिवाजी टू रघु. दुसरा चेंडू पुढचा चेंडू पहा काय सुरेख यॉर्कर पद्धतीचा चेंडू. रघु काळेला जागेवरच वेग टोकण्यात या चेंडूवरती वेग आणि प्रचंड वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला होता. एक यंग टॅलेंटेड खेळाडू, त्याच्या विपक्ष पाहायला गेला तर दुसरा देखील यंग टॅलेंटेड खेळाडू. 17 वर्षाचा गोलंदाज, 19 वर्षाचा फलंदाज. काय युवा खेळाडू इम्प्रेस करतात या सह्याद्री पठार असोसिएशनचे 2 हिरे, 2 सितारे पाहायला मिळतात. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दोन्ही संघांना शुभेच्छा द्यायच्या. पुढचा चेंडू आणखीन एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू, सुरेख चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धार हाताळले होतं. शिवाजी यमकर ओढले जातं. याच पाहायला गेलं मोरवलीन पानेर संघाचं महत्वाचं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिले आणि ती पूर्ण पार करत असताना आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 2 धावा. कुठेतरी मोठे पटक्यापासून अजून तरी वंचित ठेवलंय, परंतु रघु काळे ब्रँड आहे या असोसिएशनचा, या जय दारेश्वर संघाचा. पहा उलटा चेंडू होता, कुठेतरी पटका बॉटम ऑफ द बॅट पाहायला मिळाला. एकच धाव आणि एक धावून संघात जाऊ शकते 3च्या घरामध्ये. आता स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळाला जॅकी काळे. याच्यामध्ये देखील क्षमता आहे, मोठे मोठे फटके मारण्यासाठी ज्याची ओळख आहे, नाव आहे जॅकी काळे. ब्रँड ऑफ जय दारेश्वर टीम. अनेकदा सामने 1 साइडेड विजय मिळताना पाहायला मिळाले त्याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू 5वा चेंडू गोलंदाज शिवायाचा. सामना करेल जॅकी. आणखीन एक सुरेख यॉर्कर पाहायला मिळतोय. म्हटलं जातं यॉर्कर किंग, रफ्तार का राजा, रफ्तार का सौदागर शिवाजी यमकर. वेगाने प्रचंड वेगाने बीट केलं इथं जॅकीला देखील. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडूंचा खेळ झाला. धावफलकाचा विचार केला तर 3 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या महत्वाच्या षटकातील अंतिम चेंडू. शिवाजी टू जॅकी. राईट आर्म ओव्हर द विकेट. अंतिम चेंडू. आणखीन एक सुरेख यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. काय गोलंदाजी. षटक इथं समाप्त झालं.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काय गोलंदाजी पाहायला मिळाली मित्रांनो. जर गोलंदाजी आवडली असेल तर या युवा गोलंदाजासाठी टाळ्या वाजवायच्या होत्या. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केले होता. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी वॉर्करचं ब्रह्मास्त्राच्या माध्यमातून वारंवार पाहायला मिळालं. पहिल्या षटक समाप्तीनंतर कुठेतरी धावपणे पाहायला मिळाले 3 आणि जमाची बाजू एक अशी की अजून देखील रघु आणि जॅकी ही ब्रँड जोडी अजून देखील मैदानामध्ये उपस्थित आहे. जोपर्यंत ही जोडी या मैदानामध्ये आहे जयद्वारेश्वर संघाला माहिती आहे आपला आशेचं किरण अजून देखील जिवंत आहे. कारण या दोन्ही खेळाडूंनी अनेक सामने आपण पाहिले होते. मोठे मोठे सामने फिरवलेत आपल्या बाजूने. 2 सख्या भावांची जोडी काय ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळत होतं. त्याला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे मोरेलन पाने संघ. आता आपल्याला नवीन गोलंदाज पाहायला मिळतो युवराज जमकर पैकीचा जादूगर. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. खूप विलंब घ्यायचा नाहीये. सामन्याला सुरुवात दुसऱ्या षटक पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त धावसलकाचा विचार केला तर 3 धावा. आता दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक होते युवराज आणि सामना करेल तर ब्रँड अप जयदारेश्वर टीम रघु काळे एक आयकॉन खेळाडू. चला दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू राऊंड द विकेट आलाय. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू त्याच्यावरती आक्रमण केलंय. म्हटलं होतं ना जोपर्यंत रघु काळे मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत जयद्वारेश्वर संघाला खूप काही टेन्शन घेण्याचं काम नाही. कारण त्यांना माहित आहे हा खेळाडू मोठा आहे. कारण याच्या बॅटमध्ये ती ताकद आहे त्याच्या मनगटाची ताकद आहे ती जोपर्यंत शेवटपर्यंत तो मैदानामध्ये थांबतो तोपर्यंत तो मैदानामधून कुठूनही सामना आपल्या बाजूने झोकवू शकतो. आणि तेच पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं 6 धावांसाठी. डिस्कोच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलं. षटकार आलाय. पुढचा चेंडू युवराजाचा. पहिला चेंडू रघु स्पेशल ब्रँडेड फटका पाहायला मिळाला. दुसरा चेंडू आणखीन एक मोठा फटका. काय म्हटलं होतं रघु काळे बॅक टू बॅक दुसरा षटकार. पहिलं षटक चांगल्या टप्प्यावरचं होतं. दुसरं षटक कुठेतरी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळाली ना. रघु काळे आता बरसलाय. वेट केला होता पहिल्या षटकामध्ये चांगल्या चेंडूला सन्मान दिला होता. आता खराब चेंडूवरती वार केलेत प्रहार केलेत. जर बाहेर कोणत्या प्रेक्षकांनी कॅच घेतली तर आयोजकांमार्फत 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ज्यांनी घेतले त्याला 100 रुपयाचं पारितोषिक असेल होतं यायचं नंतर मॅच झाल्यानंतर आणि आम्हाला कळवायचं आहे. संघाची जर धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा आल्यात. म्हटलं होतं मोठे मोठे संघ आहेत दोन्ही संघ मातबर संघ आहेत ॲबिलिटी आहे. फायनलचा सामना कसा असतो तर असा असतो. आणखीन एक मोठा फटका. रघु काळे बॅक टू बॅक तिसरा षटकार. 3 चेंडूवरती युवराजवरती आक्रमण केलं. 3 चेंडूवरती 3 षटकार. मोठे फटके पाहायला मिळाले. पहिलं षटक मोरेलन पाने संघाच्या बाजूने. दुसरं षटक आता आक्रमण केले रघु काळेने. म्हटलं होतं ना रघु काळे हा ब्रँड आहे या संघाचा. काय याला म्हटलं जातं शंकर दंडीला पंच. आता कुठेतरी कान मंत्र दिला जातो. एक युवा गोलंदाज 17 वर्षाचा गोलंदाज आपण पाहतोय युवराज जमकर. रघु काळे अक्षरशः त्याची बॅट आता कुठेतरी फायनलच्या सामन्यामध्ये तळपताना पाहायला मिळते. वेट अँड वॉच जी भूमिका असते ती भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये कुठेतरी वेट मुवमेंटवर होता संयम दाखवला आणि दुसऱ्या षटकामध्ये वॉच मुवमेंट प्रेक्षकांना दाखवला. फक्त पहा आणि पाहतच रहा. आता कमबॅक होईल का कमबॅक डिलिव्हरी येईल का युवराजाच्या माध्यमातून. चौथा चेंडू युवराजचा सामना केलेला रघु. सुरेख वेगवान चेंडू तर काय घडलं परंतु दिशाहीन चेंडू अवे फ्रॉम द बॉडी वाईट बॉलचा सांगता होते. कुठेतरी आता पाहायला मिळतोय प्रेशर पाहायला मिळतो का युवा गोलंदाजावरती. रघुने ज्या प्रकारचे फटके मारले तर अक्षरशः देखणे फटके सुरेख फटके पाहायला मिळाले. तर चला तरीच सामना चालू करायचा आहे. मॅच बॉल आलेला आहे.
चला सामन्याला सुरुवात. 4 षटकांच्या लढतीमध्ये आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ झाला. 22 धावसंख्या धावफलकावरती. दोन्ही संघ असे मातब्बर असे संघ आहेत. त्या दोन्ही संघामध्ये हार्ड हिटर फलंदाज गोलंदाज देखील पाहायला लागले तर तेवढ्या क्षमतेचे आपण पाहायला मिळतात. दोन्ही संघामध्ये ॲबिलिटी आहे आणि त्याचमुळे का हे दोन्ही संघ फायनल खेळताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू युवराजाचा. आणखीन एक मोठा फटका सजवला. क्षेत्ररक्षक असेल बनेल प्रेक्षक. 4 बॅक टू बॅक 4 षटकार रघु काळेच्या बॅट मधून आले तर अक्षरशः पहा बरसला या संघावरती, बरसला या गोलंदाजावरती. 4 चेंडूवरती 4 मोठे फटके पाहायला मिळाले होते. धावसंख्येचा विचार करता 28च्या घरामध्ये सध्याच्या घडीला जर कोणता फलंदाज सर्वात जास्त जर 6 चेंडू आणि 6 षटकार आले तर योगेश कोळेकर गोरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. आयोजकांकडून देखील बक्षिसाचा वर्षाव केला जातो. प्रेक्षकांचा देखील इथं मनमुराद सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षक आलेत कशासाठी तर फायनलचा सामना बघण्यासाठी. फायनल वन साइड होताना पाहायला कोणाला आवडते, फायनल अशीच पाहायला आवडते. त्याच प्रकारचे इथं प्रदर्शन दोन्ही संघाकडून पाहायला मिळते. पुढचा चेंडू, आणखीन एक चेंडू. 5 चेंडूवरती 5 षटकार पाहायला मिळाले होतं. काय बॅटिंग केलं बरसला इथं रघु काळे. 5व्या चेंडूवरती देखील आक्रमण केलंय आणि 6वा चेंडू येईल का 6 षटकार. उत्तम काळेकडून देखील 6 षटकार आले तर 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. पुढचा चेंडू, पुढचा चेंडू. इथे काय चेंडू पाहायला मिळाला. इथे कुठेतरी 6वा चेंडू निर्धावाला. कुठेतरी 6 चेंडू ते 5 षटकार मारले. पहा मित्रांनो, जर फलंदाजी आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या वाजवायला खेळाडूसाठी. युवा खेळाडू आहे, अतिशय देखणेपटके आपल्या संघासाठी सर्वस्वपणाला लावताना मिळाला. शांत आणि संयमी शांततेमध्ये खेळ करताना पहा फॅन आला आतमध्ये. अतिशय लहान वयामध्ये फॅन फॉलोअर्स वाढले जातात रघु काळेचे. येणाऱ्या काळामध्ये एक खुल्या गटातलं क्रिकेट, एक ओपनचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळेल का. सह्याद्री पठार असोसिएशन साठी देखील एक भाग्याची गोष्ट आहे की या असोसिएशनने जो प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आणि अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आणि त्या खेळाडूंना पाहतोय आपण आजच्या दिवसामध्ये या सामने खेळताना अतिशय आपलं जी गुण जे कौशल्य असते ते दाखवताना त्यांना ही संधी मिळवून देण्याचं काम या असोसिएशनने केलं. त्या असोसिएशनचं देखील मनापासून धन्यवाद. धावफलक जर पाहायला गेलं तर 34 धावा. तिसरं षटक असेल, महत्वाचं षटक असेल. चौथी धावा आतापर्यंत. पहिलं षटक 3 षटकांचं होतं, त्यानंतर 31 षटकांचं षटक आलं युवराजाचं. रोहित अनुषी आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. आता कुठेतरी आता रघुची बॅट तर तळपले. आता जॅकीला देखील संधी असेल वाहत्या गंगेमध्ये हात धुवून घ्यायला. षटकारांची आतिषबाजी आपण याच्या आधी पाहायला मिळाली रघु काळेच्या बॅट मधून. आता संधी असेल जॅकी काळेला. बंधू पाहतोय आपण काळे ब्रदर्स. चला सामना थोडी चालू करायचा. शिवाजी अंकर विलंब लावायचा नाहीये. थोडस स्पीड मध्ये अशोक जोरे. कासवाच्या गतीने आपण चालायचं नाही, सशाच्या गतीने उड्या मारायचे. सामना आपल्याला लवकर संपवायचा आहे. चला सामन्याला सुरुवात. तिसरं षटक, महत्वाचं षटक आपल्याला गोलंदाजी ट्रॅक होते. गोलंदाज पाहायला मिळतो रोहित राजाराम अनुशे आणि स्ट्रायकिंगला आता जो नॉन स्ट्रायकिंगला मग अशा 5-6 चेंडू पाहायला गेलं तर नॉन स्ट्रायकिंगला होता. जॅकी काळे आता स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. पुन्हा गोलंदाज आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतो रोहित अनुशे. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू समोरच्या दिशेने पटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक असेल तर शैलेश अनुशे. जजमेंट चुकली. चेंडूवरती आधी जायचं तर लेट गेला आणि क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर अतिशय गच्च क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रघु काळेचा पहिला झेल जो कर्णधार अनिल लांबेकडून सुटला तोच झेल कुठेतरी महागात पडला. दुसऱ्या षटकामध्ये म्हटलं जातं ना क्षेत्ररक्षणाचं महत्व काय असतं, कॅचचं महत्व काय असतं
तर हे महत्व असतं. जर तो कॅच झाला असता ना तर 5 षटकार देखील वाचले असते. परंतु येणारा काळ महत्वाचा होतं. इथं अनेक संघ अनेक युवा खेळाडू आपल्याला इथं पाहायला मिळतात. मित्रांनो कॅच किती महत्वाची असते या सामन्यामध्ये तुम्हाला समजलं असेल. चला पुढचा चेंडू रोहित याचा. पुढचा चेंडू शॉपी चेंडू त्याच्यावरती आक्रमण केलंय. चेंडूला भिरकावून दिलंय. 6 धावांसाठी षटकार आलाय. 6 धावांसाठी मारलेला हा फटका आपण पाहायला होता. जॅकीची देखील बॅट बोलायला लागले. पहा मित्रांनो काय पण म्हणजे फायनलचा सामना, फायनलचा थरारक सामना, एक महायुद्ध. जय दारेश्वर संघ विपक्ष मोरवेलन पानेरी संघ. आता आक्रमण होताना पाहायला मिळतो. संयमी खेळी संपली आणि आता आक्रमण धोरण आता इथं पाहायला मिळतं जय दारेश्वर संघाच्या. उत्तम काळेकडून जर 50 झाली तर 1001 रुपयाचे दोन्ही बंधूसाठी प्राइज दिले जाईल. चला शिवाजी ओमकर सामना त्वरित चालू करायचा आहे. फायनलची लढत आहे. आपल्याला पाहायला मिळतो 2 चेंडूवरती 2 प्रहार केलेले पाहायला मिळाले तर आपल्याला आतापर्यंत. पुढचा चेंडू रोहित अनुशे याचा. हा फुलटा पद्धतीचा चेंडू फटका बसला. प्रेक्षक आहे प्रवीण ओमकर आणि इथं झेल बाद होते. फलंदाज क्रमांक पहिला इथं झटका बसलाय. माहीर आहे हा गोलंदाज. स्लोअर फेसर मध्ये परिवर्तन हा त्याचा. थोडं स्पीड घ्यायचं. आता इथं जोडी तोडण्यामध्ये तर यश आलंय. रोहित अनुशे या संघाचा सर्वात अनुभवी गोलंदाज म्हटलं जातं. कशासाठी तर आता एक 2 मोठे फटके आल्यानंतर एक स्लोअर चेंडू पाहायला मिळाला. जॅकीला फटका तर मोठा खेळायचा होता पण त्याच्याखाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला होता एक लेग स्लिपला प्रवीण आणि तिथे झेल बाद झाला. आता कुठेतरी कमबॅक होईल का पानेरी संघाचा. कुठेतरी पहिलं षटक पानेरी संघाच्या बाजूने गेलं. दुसरं षटक पाहायला लागलं तर जय दारेश्वर संघाच्या बाजूने गेलं. आणि आता पहा उत्साह. चला दोन्ही संघ स्पीडअप करायचा. पुढचा चेंडू आता नवीन फलंदाज आपण पाहतोय मारुती. पुढचा चेंडू अतिशय वेगवान चेंडू पटकावर खेळला. क्षेत्ररक्षक अनिल लांबूर आहे. आता झेल सुटणार नाही. कर्णधार आहे. रघुची झेल सुटली होती या खेळाडूकडून परंतु आता बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. कमबॅक डिलिव्हरी पाहायला मिळतो आता सध्याच्या घडीमध्ये पानेरी संघाकडून देखील. धावफलक जर पाहायला गेलं तर 44 धावा. 4 चेंडूंचा खेळ झाला. 44 धावा. अजून देखील पाहायला गेले तर रघु काळे नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. विकी आजच्या दिवसामध्ये सुरेख गोलंदाजी केली. आता संघाने जबाबदारी दिली फलंदाजीसाठी. चला पळत जायचं. जर प्रेक्षकांनो सामना जर आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या वाजवायच्या त्या दोन्ही संघांसाठी. फायनलची लढत श्रीराम चषक 2025 मधील अंतिम सामना मेगा फायनल महामुकाबला आपण पाहतो. एका बाजूला जय दारेश्वर संघ, दुसऱ्या बाजूला मोरवे इलेव्हन पानेरी संघ. पुढचा चेंडू 5वा चेंडू राईट आर्म ओप विकेट विकीसाठी. स्लोअर पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे अशोक जोरे. काय घडले. अतिशय गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुठेतरी वेट आणि वॉच करून चेंडू पकडायचा होता परंतु झेल घेण्यासाठी गेला आणि ते टप्पा समजला नाही. चेंडू सीमारेषेला दान केला. 4 धावसंख्या विकीने आल्या चौकार मारलाय आणि खातं देखील उघडलंय. काय सुरेख फलंदाजी याचा आता नजारा पाहायला मिळाला. अतिशय नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला इथं आपल्याला विकीच्या माध्यमातून. चला पुढचा चेंडू अंतिम चेंडू 1 to go. तिसऱ्या षटकातील महत्वाचा चेंडू. आणखीन एक स्लोअर पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक असेल उमेश ओमकर. डिस्कोर लेगला होता येतो गॅदर करून पैकी करेल तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. 3 षटकांचा खेळ झाला. धावपळावर हाफ सेंचुरी कंप्लीट झाले. 50 धावसंख्या. फायनलच्या मुकाबल्यामध्ये हाफ सेंचुरी पार पडली. चला जोरदार टाळ्या वाजवायच्या जय दारेश्वर संघासाठी. 18 चेंडू मध्ये 50 धावांची घणाघाती खेळी या संघामार्फत पाहायला मिळाली. आता तिसरं महत्वाचं षटक. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज कोण येईल. चला स्पीडअप घ्यायचा आहे. मोरेलन पाणी संघ टीम थोडीशी अवॉइड करायची. थोडासा सूर्य कुठेतरी मावळताना दिसतोय. येणाऱ्या वेळामध्ये आपल्याला बॅटिंग करायची.
चौथं षटक, महत्वाचं षटक. चला सामन्याला करूया सुरुवात. 50 धावा बलगावती 18 चेंडूच्या समतेनंतर आता फलंदाजी ट्रॅकिंगला आपण पुन्हा पाहायला मिळतो. 5 चेंडूमध्ये 5 षटकार ज्यांनी मारले रघु काळे. आणि गोलंदाजी ट्रॅक होते आपण पाहतो एक अनुभवी गोलंदाज विजय जयराम यमकर. पहिला चेंडू पहा हवी फ्रॉम द बॉडी ठेवायचा होता. वेगवान चेंडू होता परंतु दिशावरती नियंत्रण कुठेतरी पाहायला मिळाले नाही. वाईड बॉलची सांगता अवांतर धाव होते 51 धाव संख्या. पहिला चेंडू कुठेतरी अवांतर फेकताना पाहायला मिळाला. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. किती धावा बनतील फायनलचा मुकाबला आपण बघतोय. फायनलची लढत पाहतोय. श्रीराम चषक 2025 चा मानकरी संघ कोणता होणार. एका बाजूला पाहायला गेलं तर जय धारेश्वर संघ, दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर मोरया 11 पाने संघ. रघु काळे विपक्ष विजयंकर ही लढत आपण आता पाहतोय. 5 चेंडू टाकला आणि विरकावून दिला लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावांसाठी. एक मातब्बर असा फलंदाज आक्रमण केलं आता विजय यमकर याच्यावरती. 6 धावांसाठी मारला षटकार. रघु काळे आता कुठेतरी त्याची बॅट वेगळ्याच मूड मध्ये पाहायला मिळते. षटकारांशिवाय त्याची बॅट कोणतीच गोष्ट आता इथे बोलत नाही आहे. सध्या आक्रमण आणि आक्रमण एकच धोरण पाहायला मिळाले जयधारेश्वर संघाच्या या पट्ट्याकडून. नाव आहे रघु काळे. 11 चेंडू आणि 39 धावांची वैयक्तिक खेळी करतो. आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने न्यायचा असेल तर वन साइड नडलाय म्हणू शकतो. वन साइड किंग या संघाचा रघु काळे. पुढचा चेंडू विजय यमकर याचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू होता कुठेतरी बीट करून चाललाय फलंदाज रघु याला. अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतोय. विजय यमकर समेत एक युवा फलंदाज आपण पाहतोय रघु काळे. अक्षरशः फलंदाज मातब्बरचा फलंदाज. एक सुरेख फटकेबाजी केली आतापर्यंत. प्रेक्षकांचं खरंच इथं मन भरून आलं. लाजवाब केली. आता फायनलच्या सामन्यामध्ये खेळ कसा करायचा तर असाच करायचा. जे प्रेक्षक वर्ग आले, जे प्रमुख पाहुणे वेळात वेळ काढून आले तर त्यांना सामना दाखवायचा असेल तर ह्याच प्रकारचा सामना खेळावा लागेल. आणि पूर्णपणे स्वतःला झोपून दिलं या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी. पुढचा चेंडू आणखीन एक चेंडू ब्रँडेड फटका पाहायला मिळतो. डीपी विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी खेळलेला हा फटका. आला एक मोठा शॉट. षटकार रघु काळे स्पेशल ब्रँडेड फटका म्हणावा लागेल. पहा आणखीन एक षटकार. 45 धावांची वैयक्तिक केली. पहिला अर्धशतक श्रीराम चषक या स्पर्धेमधील येईल का. नाव आहे रघु काळे. आतापर्यंत 7 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. अजून देखील 3 चेंडूंचा सामना बाकी असेल. पुढचा चेंडू इथं पटका फसला. क्षेत्ररक्षक असेल कर्णधार आणि लांबवर आणखीन एक ड्रॉप झाले. प्रेशर पहा मित्रांनो. प्रेशर आणि प्रेशर या संघाचा सर्वात महत्वाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. परंतु प्रेशर काय असतो. चांगल्या जी गोष्ट झेपत नाही ना त्याचं नाव प्रेशर असतं. आणि तोच प्रेशर इथं पाहायला मिळतो या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरती. रघु काळे सारख्या फलंदाजी दुसऱ्यांदा झेप सोडणं येणाऱ्या काळामध्ये किती महागात पडेल हे फक्त आणि फक्त वेळ आणि काळ या 2 गोष्टी सांगू शकतील. चला स्पीडअप करा. पुढचा चेंडू 3 धावांची अजून देखील आवश्यकता भासेल रघुसाठी. फटका सज्जवला. फाईनलच्या डोक्यावरून मारला 6 धावांसाठी. आणि इथं पहिला अर्धशतक रघु काळे. कॅमेऱ्यामध्ये बॅट आपण वर करायचंय. जोता टाळा वाजायचा. पहिला अर्धशतक खेळी फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहतो रघु काळेच्या माध्यमातून. काय फटकेबाजी. वन साइड किंग. एकटा वाघ नडलाय. वाघाची दर काही कशी असते तर अशी असते. फायनल साठी खेळताना 15 चेंडू आणि 53 धावा 353.33 च्या स्ट्राईक रेटने 8 षटकार. चारही बाजूला फटके पाहायला मिळाले. पुढचा चेंडू विजयाचा. आणखीन एक चेंडू इथं कुठेतरी सुरेख चेंडू पाहायला मिळता. मोठा फटका खेळायचा होता परंतु इथं काय घडलंय. निर्धाव चेंडूची सांगता येते. रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन होत आहे. आणि इथं 4 षटकांची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या 71 71 धावसंख्या. आणि षटक संपलं. 72 धावांचं आव्हान. येणारे चेंडू 24 धावा बनवायचे 72.
फायनलचा खेळ आपण पाहतो. रघु काळे काय बॅटिंग पाहायला मिळाली. 14 चेंडू 16 चेंडू आणि 53 धावा. अतिशय वन साइडेड किंग म्हणायला लागेल. चेहऱ्यावरती अजून देखील शांतता संयम पाहायला मिळतो. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा पाहायला मिळाला नाही. शांतपणे स्वतः उभा राहिला, जबाबदारी घेतली, शेवटपर्यंत नॉट आउट राहिला. अक्षरशः कौतुकास्पद फलंदाजी ज्याच्या माध्यमातून केली जाते. जर हा संघ फायनल मध्ये का गेला असेल तर असेच खेळाडू या संघामध्ये आहेत, म्हणून हा संघ फायनल खेळतोय. चला जय दानेश्वर संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 24 चेंडू आणि 72 धावांची आवश्यकता असेल. आता फलंदाजीसाठी आपल्याला आमंत्रण असेल मोरे एलियन पाणी संघासमोर. एक मातब्बर असे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. थोडस स्पीडअप करायचं आयोजकांमार्फत विनंती केली जाते. मोरे एलियन पाणी संघ आणि जय दानेश्वर संघ. चला लाईनअप मध्ये आज जायचं आहे. फायनलचा सामना आपण पाहतोय. मेगा फायनल महत्वाचा सामना, महायुद्ध पाहतोय. एकाहत्तर धावा धावफलकावरती प्रथमतः फलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. काय फटकेबाजी केली. रघु काळेची बॅट आज वेगळ्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळाली. आजच्या दिवसात खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर सह्याद्री पटा स्पोर्ट असोसिएशन रजिस्टर अंतर्गत पाटण तालुका धनगर समाज मर्यादित श्री राम चषक 2025 आयोजक शिवशक्ती बालमित्र मंडळ बावीचा वाडा कोंडावे संघ. अतिशय देखणं सुरेख आणि सुंदर नियोजन आयोजन आपल्याला या भेटीस आणलं आणि संघांना इथं संधी मिळाली. 24 संघ आज आपण पाहिले तर या 2 दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि त्यातील 2 संघ फायनल मध्ये आपण पाहतोय. अक्षरशः कौतुकास्पद आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रथम आयोजन आहे, पहिलं आयोजन आहे, पर्व पहिलं आहे, परंतु ज्या प्रकारचे आयोजन केलं असं वाटलं नाही की हे प्रथम आयोजन आहे. असं वाटलं की खूप दांडगा असा अनुभव या सर्व आयोजकांकडे होता का. पूर्ण ग्रामस्थ मंडळ कालच्या दिवसापासून आपण पाहतोय सर्वांनी इथं स्वतःला झोकून दिलंय. प्रत्येक काम जे पडेल ते जे आयोजनाला जी मदत लागेल ते प्रत्येकाने केले. सहर्ष कमिटी पाहायला गेली तर सह्याद्री पटा स्पोर्ट असोसिएशन कडून देखील या पूर्ण आयोजनाला जे सहकार्य लाभले त्यांचं देखील हार्दिक असं अभिनंदन, आभार. आणि बक्षिसांचं जर वर्षा पाहायला लागलं तर चला पानेरी संघ फलंदाज पाठवायच्यात. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15,001 रुपयाचे जे पारितोषिक आलं श्री बाळासाहेब कदम कदमवाडी, किशोर तुसनकर साहेब LIC पाटण, राम लांबोर चापाचा खडक यांच्याकडून चषक जर पाहायला गेला प्रथम भागवत दंडिले साहेब सडा वाघापूर यांच्याकडून द्वितीय पारितोषिक 10,001 रुपये. श्री बाबूराव कोळेकर बावीचावाडा यांच्याकडून तृतीय पारितोषिक 7,001. अर्जुन कोळेकर बावीचावाडा यांच्याकडून द्वितीय चषक. ईश्वर येडगे सँडी येडगे गोवारी यांच्याकडून तृतीय चषक. जयराम येडगे श्री धोंडीबा येडगे गोवारी यांच्याकडून मालिकावीर चषक. ठक्षण पाटणे बेंडवडे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज ठक्षण पारणे बेंडवडे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज भागोजी कोळेकर बावीचावाडा यांच्याकडून क्षेत्ररक्षक भागोजी कोळेकर बावीचावाडा. युट्यूब विठ्ठल अनुष सडा दाडुली श्री जयराम धोका बावीचावाडा. श्री योगेश गोर जवरातवाडी यांच्याकडून बॉल पी संदीप कोळेकर यांच्याकडून पाणी सौजन्य नथू कोळेकर धोंडीबा कोळेकर यांच्याकडून सर्व स्पॉन्सरचे ज्या स्पॉन्सर्समुळे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लागले आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पडते. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पोहोचलो. या स्पर्धेच्या या सर्व स्पॉन्सरचे हार्दिक असे आभार आयोजकांमार्फत. चला सामन्याकडे वळूया. पहिलं षटक पॉवर प्ले महत्वाचं मॅन्डेटरी षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला गोलंदाज ट्रॅक वरती पाहायला मिळतो. ज्याचे बॅट तळपले आता गोलंदाजीसाठी आयकॉन खेळाडू रघु काळे. समोर आपण पाहतो 40 कॅटेगरी मधला एक खेळाडू संतोष जोरे स्ट्रायकिंगला पाहायला मिळतो. 24 चेंडू आणि 72 धावा. पहिला चेंडू पुलट्या चेंडू पाहायला मिळाला होता. अपील केले पंचाकडे. एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता केला जातोय का. पाहता पाहता काय घडले 2 धावा इथे पूर्ण केल्यात. पंचाकडे 10 केली जाते. पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. पानेर संघ आपण बाहेरून कोणताही निर्णय द्यायचा नाहीये. आपण शांततेचं सहकार्य करायचं आहे. चला शैलेश आणि संतोष जोरे पंचांनी जो निर्णय दिला ना मित्रांनो तो मान्य करा.
कारण पंच म्हणजे क्रिकेटच्या मैदानातील देव म्हणतात, त्यांच्या निर्णयाचा आपण अवहेलना करू शकत नाहीये. रिव्ह्यू नाहीये. पानेरी संघ वारंवार विनंती करतो. चला शांततेचं सहकार्य करा. इथं कमिटी असेल, आपल्याला निर्णय दिला जाईल. तोपर्यंत कोणी इथं वादावाद घालायचा नाही, निर्णय येईल आपल्यापर्यंत. पंच डिसिजन नो बॉल आहे का? ठीक आहे. नो प्लस 2 धावा, अशा 3 धावा असतील पहिल्या चेंडूवरती. 1 मिनिट शंकर दंडवे साहेब. चला थांबा. पानेरी संघ कोणता आता इथे तुमच्याकडून शांततेचं संयमाचं खेळ आम्हाला अपेक्षित असेल. दोन्ही संघाला वारंवार विनंती केली होती आयोजकांमार्फत आणि असोसिएशन मार्फत. दोन्ही संघांना विनंती करतो की शांततेचं आणि संयमाचं क्रिकेट इथं आपल्याकडून अपेक्षित असेल. शैलेश अनुशे शांततेचं सहकार्य करा. इथे असोसिएशन कमिटीमध्ये सर्वजण इथे उपस्थित आहेत. चला पाणी संघ आपण बाजूला व्हायचा आणि जयदारी संघ आपण देखील संयमाचा खेळ करायचा. नो बॉल आला. पहिला चेंडू इथं अवांतर पाहायला मिळाला. फ्री हिटचा चेंडू असेल दुसरा. आता पहा आक्रमण केलं आता या फलंदाजाने. संतोष जोरे नावाचा ब्रँड आता पाहायला मिळालाय. कुठेतरी आक्रमकता पाहायला मिळते. आता फ्री हिटच्या चेंडूवरती आक्रमण केलं. चला शैलेश अनुशे शांततेचा आणि संयमाच्या क्रिकेटची अपेक्षा असेल. इथून पुढे विनंती केली जाणार नाहीये. रघुकाळेचा पहिला चेंडू कुठेतरी अवांतर, दुसरा चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यावर आक्रमण करताना फलंदाज संतोष जोरेला आपण पाहिलं. दोन्ही संघाकडून, आयोजकांकडून, कमिटीकडून, असोसिएशन कडून शांततेच्या आणि संयमाच्या क्रिकेटची अपेक्षा केली जाते आणि त्याचंच आपण परिपूर्ण पालन करायचंय. चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू हातानंतर धावसंख्येचा विचार केला तर 9च्या घरामध्ये आले. पुढचा चेंडू रघुवाचा. सामना केला संतोष. पायता फटका तर सजवला. फटका पसलाय का? शतक धावतायत 2-2. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षक आणि काय घडलं? चेंडूने गाठले सीमारेषा आणि आलाय चौकार. संतोष जोरे स्पेशल ब्रँडेड चौकार. आता रघु काळेवरती इथं आक्रमण करताना पाहायला मिळाला संघ. मोरवलन पाने संघाचा धान्यवाग संतोष जोरे. ज्या प्रकारे रघु काळेने फलंदाजी केली होती ना, त्याच प्रकारची फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते संतोष जोरेच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. धावफलकाचा विचार केला तर 13 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात. चला सामना त्वरित चालू करायचा. 2 चेंडूचा खेळ झाला. 13 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. रघु काळेच्या विरोधात आक्रमण केलेलं पाहायला मिळालं. 2 चेंडूवरती मोठे प्रहार पाहिले. पुढचा चेंडू रघुवाचा. शॉर्टी पद्धतीचा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह केलाय. समोरच्या दिशेने 6 धावांसाठी फटका सजवलाय. काय देखना सुरेख फटका इथे पाहायला मिळाला. ज्या प्रकारे रघु काळेची बॅट परतली होती त्याच प्रकारची आता फटकेबाजी संतोष जोरे देखील करतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावफलकाची धावा 19 आल्यात. 3 चेंडूंचा खेळ झाला. 19 धावसंख्या धावफलकावरती. आयकॉन कॅटेगरीतला खेळाडू, चॉईस कॅटेगरी मधला खेळाडू, आमने सामने 1-2 मातब्बर असे ॲबिलिटी असणारे फलंदाज गोलंदाज आपण पाहतोय. आता दिशा बदलले. लो फुलटा चेंडू त्याच्यावरती आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला आनंद.
गॅदर करून पैकी एका धावेवरती समाधान मानलंय. आता रघुकाळाची सोरे कमबॅक पाहायला मिळाला. म्हटलं होतं ह्या गोलंदाजामध्ये देखील काबिलियत आहे, क्षमता आहे. दोन्ही संघामध्ये अतिशय उत्कृष्ट असे कॅटेगरी मधले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अबिलिटी असणारे गोलंदाज फलंदाज खेळ पाहायला लागले. तर आतापर्यंत 4 चेंडूंचा झाला, 20 धावा फलकावरती. आता स्ट्रायकिंगला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो शैलेश अनुशे, तो देखील एक आयकॉन कॅटेगरी मधला खेळाडू आहे. रघु सामना खेळतो शैलेश. पुढचा चेंडू अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू, अतिशय वेगवान होता. उसळी घेणारा चेंडू. 55 इशारा आलाय, 1 बाउन्सचा इशारा आलाय. बाहेरून कुणी ओरडायचं नाहीये. आपण क्रिकेट खेळतो आणि क्रिकेट प्रत्येक दिशेचा आदर करणं. चला चला पुढचा चेंडू, अंतिम चेंडू. पहा इथं कुठेतरी अतिशय वेगवान चेंडू होता. न समजलेला चेंडू, फक्त बॅट लावले आणि चेंडू टायमिंग करत गेला स्वर्लच्या दिशेने 4 धावांसाठी आणि चौकार आलाय. 24 धावसंख्या पाहायला लागली तर धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आक्रमण करताना आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. ते म्हटलं होतं ना, सामना मात्र प्रमुख पाहुण्यांना आणि प्रेक्षकांना नाराज करणारा होणार. फायनलची लढत आहे. जर पाहायला गेलं तर प्रथमतः फलंदाजी करत असताना धारेश्वर संघाने कुठेतरी आग ओकली होती. आता फलंदाजी करताना त्याच पद्धतीचा इथं प्रयत्न आपण पाहतो पानेरी संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या होत्या. आता दुसरं षटक, महत्वाचे षटक घेऊन गोलंदाज कोणता मार्गस्थ होईल. चला स्पीडअप करायचा, वेळ खूप होतोय. सूर्य मावळतीला आलेला आहे. सर्वांना वारंवार विनंती आहे, आयोजकांतर्फे वारंवार विनंती केली जाते मित्रांनो, थोडस आयोजकांना कमिटीला सहकार्य करा. पुढच्या षटक आपण पाहतो. गोलंदाजी टाकवतो गोलंदाज विकी जोरे. आजच्या दिवसामध्ये ज्याच्या खऱ्या अर्थाने एक निर्धाव षटक आलं होतं. तेवढ्यात आता आपण वळूया श्री भागवतजी दंडे साहेब सडा वाघापूर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आपलं देखील कमिटी मार्फत सहर्ष असं स्वागत आहे. आपण देखील वेळात वेळ काढून या आयोजनाला भेट दिली त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. अजून देखील पाहायला लागलं तर 18 जूनचं काही बाकी आहे. दुसरं षटक, महत्वाचं षटक, पहिलं षटक कुठेतरी महागडं पाहायला मिळालं. त्यानंतर आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आला विकी. फायनलचा सामना आहे, फायनलचा थरार आपण पाहतोय. महामुकाबला, एका बाजूला जय धारेश्वर, दुसऱ्या बाजूला पानेरी. विकी संतोष. पहिला चेंडू फटका तरी तपासला, क्षेत्ररक्षक आहे आणि इथं काय घडलं. हा झेलबाद झालाय फलंदाज. हा जल्लोष जय धारेश्वर संघाचा का नाही होणार, कारण याच फलंदाजाने आतापर्यंत कुठेतरी नाकामध्ये दम करून ठेवलं होतं या संघाला. तो आता वरतीच्या दिशेने चाललाय आणि तोच जल्लोष आपण पाहतो जय धारेश्वर या संघाच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरती. आता संतोषाची खेळीचा इथं संतुष्टी झाली, समाप्ती झाली. रघुकाळच्या माध्यमातून एक ब्रँडेड कॅच आपल्याला पाहायला मिळाला आणि आता आपण पाहतो त्याची जागा भरून काढण्यासाठी एक स्टायलिश बॅट्समन प्रवीण नेमकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती म्हटलं होतं आज विकी एक वेगळ्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे. पहिलं निर्धाव षटक या श्रीराम चषकामधील हाताळलं होतं त्याने. आता गोलंदाजासाठी मार्गस्थ केला. आता एक नवीन फलंदाज आपण पाहतो प्रवीण जयराम नेमकर. समोर गोलंदाजी टाकवतो आपण पाहतो विकी जोरे. चला त्वरित सामना चालू करा. विकीचा पुढचा बॉल फेस करेल तो फलंदाज प्रवीण. शॉर्ट पिच चेंडू पटका देखील हवेत आहे. पसला क्षेत्ररक्षक येत आहेत, 2-2, 3-3 क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, मोठा फटका खेळायचा कुठेतरी प्रयत्न होता, प्रयत्न फसला होता. इथं फटका फसला होता, चेंडू हवेत होता परंतु क्षेत्ररक्षण कुठेतरी लांबवर होतं, त्यामुळे झेल तर नाही झाला आणि 2 धावा शर्यत पूर्ण. अजून देखील पाहायला लागलं तर सामना कोणाच्या बाजूने जाईल, फेर बदल होतील का सामन्यामध्ये. येणारे चेंडू अजून देखील बाकी असतील 16. पुढचा चेंडू विकीचा. आतापर्यंत 2 चेंडू आणि 2 धावा खर्च केला तर महत्वाचा एक फलंदाज बाद केला त्यांनी. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू आक्रमण केलं, चेंडूला भिरकावून दिलंय डीप मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आता आला या पानेरीच्या वंडर बॉलचा षटकार. पूल केला, पूल सक्सेसफुल पाहायला मिळाला. 6 धावांसाठी फटका सजवला आणि 6 धावांनी जर पाहायला लागलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 32च्या घरामध्ये. एकावर एक
पाहायला मिळतात. फायनलचा सामना कसा असावा तर फायनलचा सामना असा असावा, लढत कशी व्हावी तर ही दोन्ही बाजूने व्हावी. जसं आक्रमण पाहायला गेलं जय धाराशिव संघाकडून केलं होतं त्याच प्रकारचं प्रत्युत्तर इथं पाहायला मिळतं पानेर संघाकडून. अजून देखील सामन्यामध्ये फेरबदल होऊ शकतात कारण अजून देखील 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू विक्की याचा पारवटातनी खेळून काढायला अंगाच्या दिशेने स्टेट डाऊन केलाय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत समोरच्या दिशेने 4 धावांसाठी फटका. पाच सुरेख बॅटिंग, अतिशय देखणी फलंदाजी दोन्ही संघाच्या माध्यमातून आज अक्षरशः प्रेक्षक वर्ग मात्र खुश झाला असेल. या आयोजनामध्ये 22 वाडा संघाचा आभार व्यक्त करत असेल की तुम्ही ही स्पर्धा आयोजित केली आणि आमच्या भेटीचा असा एक फायनलचा सामना पाहायला मिळालाय. काय फलंदाजी, काय गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण, लाजवाब खेळ पाहायला मिळतो या दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका बाजूला पानेर संघ, दुसऱ्या बाजूला धारेश्वर संघ. पुढचा चेंडू विक्की याचा सामना केले प्रवीण जयराम यमकर. पुन्हा एकदा कुठे चेंडू शॉर्ट चेंडू फुल करायचा होता. चेंडूची अतिरिक्त उसी न समजलेला चेंडू पहा सुरेख कामबॅक विक्की याचा. काय गोलंदाजी, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. म्हटलं होतं ना हा गोलंदाज अतिशय आजच्या दिवसामध्ये चांगल्याच भन्नाट फॉर्म मध्ये आहे. पहिलं निर्धाव षटक, धावा 36, धाव पलकावरती शेवटचा चेंडू असेल 1 to go. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील विक्की याचा. पुढचा चेंडू विक्की याचा सामना केला प्रवीण. शॉर्टी चेंडू पुन्हा एकदा आक्रमण केलंय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलंय. 6 धावांसाठी सुंदर देखना आणि सुरेख फटका पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवरती. तर 42 धावा आतापर्यंत पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ झालाय. 42 धावा धाव पलकावरती पाहायला मिळत आहेत. पहा काय सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा सामना. फायनलची लढत आपण पाहतोय. श्रीराम चषक 2025 22 वाडा या गावाचं हे भव्य दिव्य आयोजन. त्या सामन्यामध्ये आयोजकांना कधी एक शांततेची झोप लागते की आपलं आयोजन यशस्वीरित्या पार पडलं की त्यांना एक दिलासा मिळतो. आणि त्याच आयोजनासाठी या दोन्ही संघांना विनंती असेल की शांततेचा खेळ आणि सर्वांना प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आपण या स्पर्धेचा आणि या सामन्याचा एक आनंद लुटायचा आहे. फायनलची लढत आपण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी असेल. 12 चेंडू आणि 30 धाव संख्या. एका बाजूला पाहायला लागले तर जय धारेश्वर संघ. म्हटलं होतं रघु काय जसा तळपला आजच्या दिवसामध्ये जी बॅट बोलायला लागली होती तो तर शांत उभा होता, परंतु बॅट ज्या प्रकारे बोलत होती 5 चेंडूवरती 5 षटकार मारले होते. त्याच्याच प्रत्युत्तरामध्ये मोरेलन पानेर संघाची आतापर्यंत देखील फलंदाजी सुरेख पाहायला मिळाली. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि एक फलंदाज आपण पाहायला गेलं तर आयकॉन कॅटेगरी मधला खेळाडू छोटा केतन मात्र 17 वर्षाचा छोटा पॅकेट बडा धमाका अजून देखील मैदानामध्ये उभा आहे. आता एक नौका गोलंदाज आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं आनंद या देखील गोलंदाजाचा विचार केला तर हा देखील सुरेख टप्प्यावरची गोलंदाजी करण्यासाठी माहीर असा गोलंदाज म्हटलं जातो या संघाचा. टॅकिंगला फलंदाज आपण पाहतोय शैलेश सुरेश अनुषय. गोलंदाजासाठी आनंद झोरे काळे. पहिला चेंडू पाहावा केल्याचा चेंडू खोडून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्या बदला रघु काळे म्हटल्यावरती धाव काय दुसरी मिळणार नाही कारण एक या संघाचा महत्वाचा क्षेत्ररक्षक एक चित्त्याच्या चपातीने जो क्षेत्ररक्षण करण्यामध्ये माहीर असलेला हा क्षेत्ररक्षक आपण पाहतो. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तोच खेळाडू आता पुन्हा आनंद आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू सुरेख हाताला. हरकत पद्धतीचा चेंडू होता. दुसरा चेंडू आता प्रवीणसाठी. पहा इथे दुसरा चेंडू वेगवान चेंडू अतिशय वेग पाहायला मिळतोय. पहा मित्रांनो काय इथं गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. प्रश्न पडले जातात फलंदाजांना की काय करायचं. म्हटलं होतं ना याच्यामध्ये क्षमता आहे अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करण्यासाठी. पुढचा चेंडू आनंद याचा राईट आर्म ओव्हर द विकेट. पहा आता पटकावते एज घेतले. चेंडू खाली येतात क्षेत्ररक्षक आणि तो काय करलंय. प्रेशर म्हटलं होतं ना याच्या आधी रघु काळेचे 2 झेल कर्णधार ज्या संघाचा अनिल लांबोर एक महत्वाचा क्षेत्ररक्षक होता त्याच्यावरून सुटले होते. आणि आता देखील पाहायला लागले तर प्रेशर इथं पाहायला मिळतो दोन्ही संघावरती कारण ही साधी मॅच नाही आहे. ही फायनलचा लढत आहे. ही फायनलची तरार आपल्याला पाहायला मिळतो. महामुकाबला
9 चेंडू अजून देखील बाकी असतील. 27 धावसंख्येची आवश्यकता असेल. कोणता संघ हा श्रीराम चषकाचा मानकरी होईल, या प्रथम चषकाचा मान पटकावेल, त्यासाठी लागलेली ही लढत. एका बाजूला दारेश्वर, दुसऱ्या बाजूला पानेरी. पुढचा चेंडू शॉटी चेंडू आक्रमण केल्याचे प्रेक्षक आहे बीके येईल, परंतु काय घडलं पहा. अतिशय देखणारा जवाब लोगोच्या डोक्यावरून मारलेला हा 7 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाले. ज्या प्रकारे गोलंदाजी होत होती अचूक टप्प्यावरची, आता कुठेतरी टप्पा मागे राहिला आणि त्याचा पुरेपूर वापर इथं फलंदाजांनी केला. पहा मित्रांनो, अजून देखील सामना कोणाच्या बाजूने जातोय हे सांगणं अवघड आहे, कारण एका बाजूला पाहायला गेलं तर संघ जय दारेश्वर देखील कमबॅक करतोय, दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर मोरे इलोट पानेरी संघ देखील कमबॅक करतोय. वन साइड सामना पाहायला मिळाला असं वाटलं होतं का? नाही, कारण आता दोन्ही संघांनी सर्वोच्च पणाला लावायला ठेवलं या मैदानामध्ये. MIDC तळोजातील मैदान आपण पाहायला मिळतो. श्रीराम चषक 2025 फायनलची लढत, एक देखणी लढत. पुढचा चेंडू यार पद्धतीचा चेंडू खोडून काढला, मिडॉप क्षेत्ररक्षक जातोय, एक धाव तर घेतले आणि थांबवले ते एका धावेचे समाधान मानले. आता येणारे चेंडू असतील 7 धावसंख्येची आवश्यकता असेल. 20 माफ करा 52 धावसंख्या. हाफ सेंचुरी आता पाहायला मिळते. मोरेलीम पाणी संघाची देखील अर्धशतकी खेळी संघाकडून पूर्ण झालेले. येणारे चेंडू असतील 7 आणि धावसंख्येची आवश्यकता असेल 20. आनंदच्या या षटकातील शेवटचा चेंडू पहा, कुठेतरी आऊट फ्रॉम द बॉडी टाकायचा होता. पंचांकडे दाद केली जाते, पंचांनी दाद पेटाळून लावले आणि इथं पाहायला मिळतंय काय घडलंय. 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. आता येणारे चेंडू 6 आणि धावा काढायच्या आहेत 20. महत्वाचे षटक, निर्णायक षटक. पहा, जर कोणी सामना जिंको, प्रेक्षक वर्गाला आणि प्रत्येक संघाला विनंती आहे की कोणताही खेळाडू आतमध्ये जाणार नाही. ही वारंवार विनंती केली जाते आपल्या दोन्ही संघांना देखील आणि जे प्रेक्षक वर्ग आहे त्या दोन्ही संघांना. कोणताही खेळाडू 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू, रन 52 धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती. चला, सामना त्वरित चालू करायचा आहे. प्रेक्षकांनी जी सूचना दिली त्या सूचनेचे पालन करायचं आहे. दोन्ही संघांना देखील विनंती असेल की सामना कोणी जिंको, कोणताही खेळाडू आतमध्ये जाणार नाहीये. सामना कोणीतरी एक जिंकणार आणि एक हारणार आहे. हारणारा देखील आपलाच आहे, जिंकणारा देखील आपलाच आहे. या गोष्टीचा भान ठेवून, संयम ठेवून या स्पर्धेला आपण अलविदा करायचं आहे. त्यामुळं या सूचनेचं सर्वांनी पालन करायचं आहे. आणि चला, सामन्याला एक सुरुवात. शेवटचं षटक आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला येतो. एक सुमितला राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट आपण पाहतोय. पहिला चेंडू सुमितचा सामना केला प्रवीण. पहिला चेंडू होता, टप्प्याचा चेंडू होता, त्याच्यावर आक्रमण करायचं होतं. एक धाव तर घेतले आणि एका धावेवरती ते समाधान मिळतं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतो शैलेश अनुषे. आता 5 चेंडू आणि 19 धाव संख्या. 19 धाव संख्या, 5 चेंडू. कोणता संघ? पानेरी संघ की जय दारेश्वर संघ? कोणता संघ श्रीराम चषकाचा मानकरी ठरतोय? यासाठी लागलेली ही लढत आपण पाहतोय. महामुकाबला, महायुद्ध या MIDC तळोजा या मैदानामध्ये आपण पाहतोय. अक्षरशः प्रेक्षकांचा डोळ्याचं पारणं फेडणारा हा सामना आपण पाहतोय. अजून देखील 5 चेंडू आणि 19 धावसंख्या. कोणत्याही बाजूने अजून देखील आपण म्हटलं तर सामना गेलेला नाहीये. सामना फायनलचा कसा असावा तर असा असावा. सुरेख सामना आपण पाहतोय. चला, स्पीडअप करा पंच. 5 चेंडू आणि 19 धावा धावफलकावरती. अजून देखील पाहायला गेलं तर कोणत्या बाजूने सामना जातोय हे पाहणं मनोरंजक ठरेल. पुढचा चेंडू सुमितचा. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतो शैलेश. शॉर्टपिच चेंडू, त्याच्यावर आक्रमण केले. क्षेत्ररक्षक आहे का त्याखाली? क्षेत्ररक्षक येतोय, पाठपुरवठा करतोय, परंतु काय घडले? 4 धावांसाठी चेंडू चाललाय सीमा रेषा पार. शैलेशच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जर पाहायला गेलं तर 57च्या घरामध्ये. अजून देखील 4 चेंडू आणि 15 धाव संख्या. कोणत्या बाजूने हा सामना? प्रेक्षकांची मानदेय आपण पाहतो. या सामन्यासाठी महत्वाची लढत, मोठी लढत, महामुकाबला, महायुद्ध आपण पाहतो. दारेश्वर विपक्ष पानेरी संघ. श्रीराम चषक आयोजक 22चा वाडा. या चषकाचा मानकरी होण्यासाठी हा सामना. पुढचा चेंडू, 5 सूर्य फटका खेळला. त्याकडे क्षेत्ररक्षक येतोय. काय घडलं पहा मित्रांनो. जोर इथं सुटले, जोर सुटले की मॅच सुटले. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. रघु काळेच्या बॅट मधून इथं पाहायला मिळालं तर हातामधून जोर सुटलाय.
चला शांततेचं सहकार्य करायचं आहे. पंच डिसिजन देतील, गडबड कोणी करू नका. शांततेचं वातावरण इथं आपल्याला दोन्ही संघाला खेळाडूंनी एकमेकांशी संवाद साधायचा नाहीये. दोन्ही संघाचे खेळाडू प्रवीण आणि शैलेश, आपण हे शैलेश आपल्यास विनंती आहे की साईडला जायचं आणि जयदारू संघ आपले संघ एका बाजूला करायचा आहे. पंच डिसिजन देतील तुम्हाला. चला आपण पाहतो सामना तोच चालू करायचा, पंच डिसिजन काढवायचा आणि सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. पंच निर्णय सांगा. पंच डिसिजन सांगायचं आहे. कोण आउट आहे? शैलेश. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. खेळाडूंनी बाहेर यायचं नाही आणि कोणी एकत्र जमायचं नाही. इथं पाणी संघ आणि धारेश्वर संघ आणि जे बाकीचे संघ इथं उपस्थित आहेत त्या संघांना आपण एकत्र जमू नका. पंचांचा निर्णय देण्यात आलेला आहे. इथं बाहेर जो वर्ग आहे त्यांना आम्ही प्रेक्षक वर्गांना विनंती करतोय की कोणी एकत्र जमू नये. डिसिजन काय असेल तर आपल्यास देण्यात येईल. पाच फलंदाज शैलेश आणि प्रवीण आणि जय धारेश्वर संघ दोन्ही संघांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. पाणी संघ जय धारेश्वर संघ शांततेचा खेळ आपण करायचा आहे. प्रवीण यमकर आणि शैलेश अनुशे आपण दोघांना जरा विनंती आहे या साईडला यायचं आहे. चला अध्यक्ष जरा इकडे यायचं. अध्यक्ष रॉकी दादा जोरे आपण यायचं समालोचन कक्षामध्ये. चला दोन्ही संघांना विनंती असेल शांततेचं सहकार्य करायचं आहे. तिथं बाकी कोणी जमायचं नाहीये. थोडासा आपण जर जमाव कमी केला तर बरं होईल. अंधार खूप होतोय.
कमिटीतील जे सर्व अधिकारी पदाधिकारी आहेत त्या सर्वांनी शंकरदादा दंडेले आपण या इकडे जरा आणि रॉकीदादा जोरे जरा खेळाडूंनी बाहेर यायचं नाही पहा जय धाराशिव संघ खेळाडूंनी कोणी बाहेर यायचं नाहीये रघु काळे आपण आतमध्ये यायचं आहे जॅकी काळे आपण सर्व टीमला आतमध्ये ठेवायचं आहे कोणी इथं जायचं नाही दोन्ही संघाचे जे मोठा संघ आहे ते दोन्ही संघांना विनंती असेल की दोन्ही संघाच्या खेळाडूंना बाजूला घ्यायचं आहे आणि शांततेचं सहकार्य करायचं आहे पहा मित्रांनो जे बाकीचे जातात त्यांना देखील विनंती आहे जर तुम्ही पानेली संघ आणि जय धाराशिव संघ कर्णधार फक्त इकडे या आणि अध्यक्ष मंडळी जी पदाधिकारी आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण यायचं इकडं शंकरराव दंडेले या आपण इकडं चला मित्रांनो सहकार्य करा एक सामना म्हणजे काय जग जिंकल्यासारखं नसतं थोडंसं सहकार्य करा वरवलीन पाणी संघ आणि जय धाराशिव संघ दोन्ही संघातील खेळाडूंना वारंवार विनंती केली जाते की शांततेचं सहकार्य करा आणि मैदानामध्ये कोणताही खेळाडू जायचं नाहीये चला सामना चालू होईल आता पाहायला मिळतो चला इथं फलंदाज वाद दिला आणि त्या निर्णयाचा स्वीकार केला पाणी संघाने चला सामना तरी चालू करायचा अजून देखील पाहायला गेले तर आता 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता असेल आणि पॅकिंग एंडला फलंदाज आणि सर्वांनी जरा बाउंड्री लाईनच्या मागे जायचं आहे सर्वांना विनंती आहे बाउंड्री लाईनच्या मागे जायचं आहे सामना कोणी जिंको कोणी आतमध्ये जायचं नाही ही विनंती केली जाते जर स्पर्धेला गालबोट लागलं तर याची जबाबदारी पूर्णतः त्या गावावरती येईल सर्वांना सांगतोय वारंवार विनंती करतोय की आपले खेळाडू जे कोणी इथं वरिष्ठ असतील दोन्ही संघाचे जे कोणी इथं मैदानामध्ये वरिष्ठ असतील त्या सर्वांनी आपापल्या संघातील खेळाडूंना आणि छोट्या वर्गाला आपण समजावून सांगायचं आहे 3 चेंडू आणि 14 सामन्याला सुरुवात चला नो डिस्कशन नो मोर डिस्कशन्स मॅच विल बी स्टार्टेड सुमित पाहायला मिळतो 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता असताना चला शंकरदादा सामना चालू करा आयोजक वर्ग जे माझ्या डाव्या बाजूला आहेत सर्व प्रेक्षक वर्ग चला सर्वांनी थोडं मागे यायचंय 5 सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल कोणत्या डिसिजन मध्ये अडथळा नाही आला पाहिजे त्यासाठी सर्वांनी मार्गदर्शन करायचंय सर्वांनी मागे या आता आपण पाहतो नवीन फलंदाज विजयंकर नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळते 3 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता गोलंदाज ट्रॅक होते आपण पाहतो सुमित अजून देखील सामना कोणाच्या बाजूने गेलाय पाहायला मिळत नाही 3 चेंडू आणि 14 धावसंख्या 3 चेंडू गोलंदाज सुमित चला ग्रीन सिग्नल पंच स्टार्ट करा सामना पुढचा चेंडू केला इथं आडवा वाटणे पटकात सजवला एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न व्हायचा देखील प्रयत्न केला जातोय 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्यात आता चेंडू 2 आणि धावा करायच्या आहेत 12 धावा 2 चेंडू पहा इथं मित्रांनो एक फरारजनक मॅच इथं पाहायला मिळते 12 धावा 2 चेंडू 12 धावा अनिल लांबूर जरा आपण समालोचन कक्षामध्ये यायचं अनिल लांबूर चला सामन्याला सुरुवात 2 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता असेल ट्रॅकिंगला आपण फलंदाज पाहतोय प्रवीण यमकर तर गोलंदाजी ट्रॅक होते आपण पाहतोय सुमित जोरे 2 चेंडू 12 धावा पहा इथे काय घडले अतिशय देखना चेंडू पाहायला मिळाला इथे सुरेख चेंडू पाहायला मिळाला निर्धाव चेंडू आलाय डॉट चेंडूची सांगता झाले आता 1 चेंडू आणि 12 धावसंख्या औपचारिकता सामन्यामध्ये पाहायला मिळते एक चेंडू आणि 12 धावसंख्या आपण पाहतोय का पुढचा चेंडू सुमित याचा शेवटचा चेंडू अंतिम चेंडू कोणत्याही संघाने आतमध्ये जायचं नाही जरी सामना कोणी जिंकला तरी वारंवार प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती केली जाते कोणताही खेळाडू आतमध्ये जाणार नाहीये शेवटचा चेंडू ते आक्रमण केले
पटका तर सजवला 6 धावांसाठी, परंतु कुठेतरी सामना आवडला असेल. कोणी आतमध्ये जायचं नाही. चला या जय धारेश्वर संघ वेल प्लेड, हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपण ठरला श्रीराम चषकाचा मानकरी. सामना पहा मित्रांनो, अतिशय देखणा सामना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल का याची सर्वांना आशा होती आणि अक्षरशः शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला. मान इथे पटकावला पाहायला लागलं तर श्रीराम चषक 2025चा जय धारेश्वर संघाने मोरे पाण्यात हार्ड लक बॅड लक तुमचा देखील